गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या 2 व्हिडिओपासून आपण पार्ट ऑफ स्पीच शिकत आहोत. आता या पार्ट ऑफ स्पीचचे पार्ट कोणते आहे हे तुम्हाला सांगितले. किती पार्ट आहे ते? एकूण 8 पार्ट आहे. कोणकोणते आहे मग ते? आता ते बघा. पहिलं आपण पाहिलं होतं नाऊन. मग नाऊन म्हणजे काय? नाम. 2 नंबर प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. त्यानंतर 3 नंबर ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. 4 नंबर व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रियापद. 5 नंबर ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे काय मग? क्रियाविशेषण. त्यानंतर 6 नंबर आहे प्रेपोजिशन. प्रेपोजिशनला म्हणतो आपण शब्दयोगी अव्यय. त्यानंतर 7 नंबरचा आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय मग? उभयान्वयी अव्यय. आणि शेवटचं आणि 8वं आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन. आता या 8ही पाठचं तुम्हाला सांगितले होते मी, याचे स्पेलिंग व्यवस्थित पाठ करा, त्याचे मराठीत अर्थ पाठ करा. कारण हे जर तुम्हाला याचे स्पेलिंग आणि याच्या कन्सेप्ट माहीत असेल तर हेच तुम्हाला मराठी ग्रामरमध्ये सुद्धा उपयोग पडणार आहे. त्यानंतर या प्रत्येकाची आपण थोडक्यात ओळख घेतली. त्याच्यातले कोणकोणते पार्ट पाहिले आपण? एक पाहिला नाऊन, दुसरं प्रोनाऊन, 3 नंबरचं ॲडजेक्टिव्ह, 4 नंबर व्हर्ब, 5 नंबर ॲडव्हर्ब. इथपर्यंत आपण हे 5 पार्टची माहिती घेतली होती. आता आज आपण शिकणार आहोत यातलं प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. मग आता प्रपोजिशन म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. आता याची डेफिनेशन बघू. अ वर्ड प्लेस्ड बिफोर. बिफोर म्हणजे काय? पूर्वी. अ नाऊन ऑर प्रोनाऊन म्हणजे कशाच्या पूर्वी? असा शब्द कशाच्या पूर्वी? नाऊन ऑर प्रोनाऊन म्हणजे नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी असतो. टू इट्स रिलेशन टू सम अदर वर्ड इन द सेंटेन्स इज कॉल्ड अ प्रपोजिशन. म्हणजे असा शब्द जो नामाच्या आणि सर्वनामाच्या पूर्वी असतो. नामाचा आणि सर्वनामाचा त्या वाक्यातील इतर शब्दांशी जो संबंध असतो तो दाखवणारा शब्द म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. पाहता काय म्हटलंय तुम्हाला? नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी असलेला आणि नामाचा आणि सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दाशी असलेला संबंध दाखविणाऱ्या शब्दास काय म्हणतात? प्रेपोजिशन किंवा काय म्हणतो त्याला आपण? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजेच प्रपोजिशन म्हणजे काय? नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरला जाणारा. नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरला जाणारा आणि त्या नामाचा किंवा सर्वनामाचा म्हणजेच नाऊन किंवा प्रोनाऊनचा
वाक्यातील दुसऱ्या एखाद्या भागाशी संबंध दाखविणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. आता तुम्हाला त्या एक्झाम्पलवरून मी ते समजावून सांगते. पहा आता, फॉर द एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो, द बुक इज ऑन द टेबल. ऑन द टेबल काय अर्थ झाला याचा? पुस्तक टेबलवर आहे. काय म्हणू शकतो आपण आता? पहा इथे अर्थ, पुस्तक टेबलवर आहे. आता पहा, याच्यामध्ये नाउन कोणकोणते आहे? एक आहे द बुक आणि दुसरं कोणतं आहे? टेबल. आपल्याला काय संबंध दाखवायचा आहे? बुक कुठे ठेवलेला आहे? टेबलवर. कुठे ठेवलेला आहे? टेबलवर. म्हणजेच या पुस्तकाचा संबंध आपल्याला टेबलवर ठेवलेला आहे हे दाखवायचं आहे. पण ते कुठे ठेवलेलं आहे? आता ऑन म्हणजे वर. ऑन म्हणजे वर. म्हणजेच पहा आता, द बुक इज ऑन द टेबल म्हणजे पुस्तक हे टेबलवर आहे. पुस्तक हे टेबलवर आहे. हे पुस्तक याची पोझिशन दाखवण्यासाठी आपण ऑन हा शब्द घेतला आहे. म्हणजे पुस्तक हे टेबलच्या वर आहे. आता इंग्लिशमध्ये काय म्हटलं तुम्हाला आता सांगितलं, नाऊन किंवा प्रोनाऊनच्या पूर्वी वापरला जातो. जसं आता पहा, टेबल काय झालं? नाऊन. त्याच्या पूर्वी आपण हा ऑन घेतला आहे. मात्र मराठीमध्ये तसं नसतं. मराठीमध्ये काय असतं? नाऊनच्या नंतर आपण प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय वापरले असतात. पाहता, पुस्तक टेबल वर आहे. पाहता, टेबल हे नाऊन आहे आणि वर काय म्हटलं आहे? शब्दयोगी अव्यय आहे. लक्षात आलं का? इंग्लिशमध्ये प्रेपोजिशन हे कधी असतं? नाऊनच्या पूर्वी असतं. मात्र मराठीत कधी असतं? ते नाऊन नंतर असतं. कळलं? आता हे फॉर द एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दिलेलं आहे. आता दुसरं आपण अजून एखादं पाहू शकतो. दुसरं एक्झाम्पल आपण असं घेऊ शकतो, माय पेन इज इन माय बॅग. की माझा पेन हा माझ्या बॅगच्या आत आहे. मग आत हे दाखवण्यासाठी आपण काय कुठला घेतला आहे? प्रेपोजिशन इन. म्हणजेच माझा पेन मी हा कुठे ठेवला आहे? बॅगच्या आतमध्ये आहे. म्हणजेच या नाऊनचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी दाखवण्यासाठी आपण कुठलं प्रपोजिशन घेतलेलं आहे? इन. आता हे प्रपोजिशन भरपूर आहेत अगदी. जसं इन, ऑन, मी इथे काही लिहून देते तुम्हाला. आता इतक्या डीपमध्ये आपण इथे जाणार नाही आहे. पण मात्र हे प्रपोजिशन वर्ड कोणकोणते आहे हे थोडक्यात मी इथे तुम्हाला लिहून देते. मग आता पहा, हे प्रपोजिशन वर्ड कोणकोणते आहे? पाहता, जसं भरपूर आहेत ते. जसं इन, ऑन, अंडर, बिलो, बिफोर, त्यानंतर आफ्टर, अराउंड, behind, across, by, of, in front of, in front of, असे भरपूर प्रकारचे हे प्रपोजिशन वर्ड आहे. मग आता पुन्हा पहा, प्रपोजिशन म्हणजे काय म्हटलंय? अ वर्ड प्लेस्ड बिफोर अ नाउन ऑर प्रोनाउन. म्हणजे असा शब्द जो नाम आणि सर्वनाम यांच्या पूर्वी येतो. मात्र नामाचा आणि किंवा त्या सर्वनामाचा त्या वाक्यातील संबंध काय आहे हे दाखवणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? प्रपोजिशन. म्हणजेच त्याला आपण मराठीत म्हणतो शब्दयोगी अव्यय. कळलं? आता त्यानंतर 7 नंबरचं आहे आपलं कंजंक्शन. आता 7 नंबर आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजेच काय? उभयान्वयी अव्यय. आता त्याची डेफिनेशन काय आहे? पहा आता, अ वर्ड म्हणजे असा शब्द विथ जॉईन. कशाला जॉईन करतो तो?
टू वर्ड म्हणजे दोन शब्दांना जॉईन करणारा, कॉजेस म्हणजे पोटवाक्यांना किंवा सेंटेन्स किंवा वाक्यांना जॉईन करणारा शब्द म्हणजेच त्याला काय म्हणतात, कंजंक्शन. मग कंजंक्शन म्हणजे मराठीत काय म्हणतो त्याला आपण, उभयान्वयी अव्यय. हे अतिशय सोपं आहे. पाहता काय म्हटलंय, कंजंक्शन म्हणजे काय, अ वर्ड वी जॉईन. कशाला जॉईन करतो तो शब्द, दोन शब्द किंवा काही पोटवाक्य असेल त्यांना किंवा काही वाक्यांना जॉईन करणारा शब्द म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, कंजंक्शन. आता मराठीत लिहू याचं. पाहता काय आहे की दोन शब्दांना पोटवाक्यांना किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात मग, कंजंक्शन किंवा उभयान्वयी अव्यय. काय म्हणतात, उभयान्वयी अव्यय. म्हणजे असा शब्द असतो की दोन शब्द घेतले त्यांना जोडतो तो. जसं आपण म्हटलं सोनू अँड मोनू. मग सोनू आणि मोनू दोन वेगवेगळे झाले वर्ड्स, त्याला आपण अँड या शब्दाने जोडलं, सोनू अँड मोनू. बरोबर आहे. किंवा काही पोटवाक्य असेल त्यांना त्या वर्डने आपण जोडल्या जातो, किंवा काही वाक्य असेल दोन सेपरेट त्याला आपण जोडतो त्या शब्दामुळे. अशा शब्दांना काय म्हणतात, उभयान्वयी अव्यय. मग आता हे जोडणारे शब्द आहे. जोडणे म्हणजे काय, जॉईन करणे. म्हणूनच याला काय म्हणतात, जॉईनिंग वर्ड असेही म्हणतात. यालाच काय म्हणतात, जॉईनिंग वर्ड असे म्हणतात. कळलं ना, हे जे आहे ना कंजंक्शन यालाच म्हणतात जॉईनिंग वर्ड. मग आता ही कोणकोणती आहे जॉईनिंग वर्ड, पाहता ती आहे कंजंक्शन कोणकोणते, जसं बट, अँड, ऑर, बिकॉज, त्यानंतर इफ, दॅट, सो, अनलेस, एक्सेट्रा. अशी भरपूर ही जॉईनिंग वर्ड्स आहे. कळलं ना, या शब्दांमुळे आपण हे दोन वाक्य जोडू शकतो. आता याचे आपण एक्झाम्पल बघू. आता याचे एक्झाम्पल बघा. फॉर द एक्झाम्पल, सोनू अँड मोनू आर माय फ्रेंड. काय म्हटलंय, सोनू अँड मोनू आर माय फ्रेंड्स. बरोबर आहे की सोनू आणि मोनू माझे मित्र आहेत. मग आता सोनू आणि मोनू हे दोन वेगवेगळे आहे वर्ड्स. बरोबर आहे ना. याला आपण कशाने जॉईन केलेलं आहे, अँड या शब्दामुळे. मग अँड काय झालं, कंजंक्शन वर्ड. लक्षात आलं. आता दुसरं अजून एक्झाम्पल पहा. राजू was poor but he was honest. honest म्हणजे काय, प्रामाणिक. राजू हा कसा मुलगा आहे, तो पुअर आहे, गरीब आहे, पण तो कसा आहे, ही वॉज ऑनेस्ट. बरोबर आहे. मग आता राजू वॉज पुअर हे एक वेगळं सेंटेन्स झालं. त्याच्यानंतर ही वॉज ऑनेस्ट, तो प्रामाणिक होता. राजू वॉज पुअर म्हणजे राजू गरीब होता, हे एक सेंटेन्स झालं. आणि ही वॉज ऑनेस्ट म्हणजे तो प्रामाणिक होता, हे एक सेंटेन्स झालं. बरोबर आहे. हे दोन सेंटेन्स आपण कुठल्या वर्डने जोडले आहे, बट. म्हणजेच मग इथे बट काय झालं, हे झालं कंजंक्शन वर्ड. लक्षात आलं का.
हे दोन वेगवेगळे सेंटेन्स आहे, हे आपण बट या वर्डने जोडलेले आहे, म्हणून त्याला जॉईनिंग वर्ड किंवा कंजंक्शन वर्ड असे म्हणतात. जसं इथे हे दोन वर्ड दिले आहे, सोनू अँड मनू, दोन नाऊन होते ते, तर याला आपण अँड या शब्दाने जोडलेलं आहे, अँड या वर्डने जोडलेलं आहे, म्हणून मग अँड इथे काय झालं आहे, कंजंक्शन वर्ड. आता शेवटचा पार्ट राहिला आहे आपला, तो आहे इंटरजेक्शन. आता 8 नंबरचा आहे आणि शेवटचा आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. आता पहा, अ वर्ड यूज टू एक्सप्रेस सम सडन फिलिंग ऑर इमोशन ऑफ द माइंड इज कॉल्ड ॲन इंटरजेक्शन. इंटरजेक्शनला काय म्हणतो आपण, केवल प्रयोगी अव्यय. असा शब्द कशासाठी वापरतात, एक्सप्रेस सम सडन फिलिंग, आपल्या मनात काही एकदम तीव्र भावना उत्पन्न होतात, ऑर इमोशन ऑफ द माइंड, आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी जो शब्द वापरतो त्यास काय म्हणतो आपण, इंटरजेक्शन. पहा आता, मनात एकदम उत्पन्न झालेली तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी जो शब्द वापरतो त्याला काय म्हणतो आपण, इंटरजेक्शन किंवा केवल प्रयोगी अव्यय. त्याला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आता लक्षात आलं का काय म्हणतो. कधी कधी बऱ्याच वेळ आपल्या मनात एकदम भावना एकदम निर्माण होते, आपल्या तोंडातून एखादा शब्द निघून जातो. जसं एखादी जर काही गोष्ट घडली तर आपण एकदम ओ असं म्हणतो, किंवा वाव, एखादी गोष्ट जर खूप आवडली असेल आपल्याला, किंवा आपल्याला त्याच्यानंतर खूप आनंद झाला, आपण बरेच वेळा काय म्हणतो, एखादी गोष्ट एकदम भेटली तर थँक्स गॉड, बरोबर आहे ना. म्हणजे असे जे आपण शब्द व्यक्त करतो त्यालाच काय म्हणतात, इंटरजेक्शन किंवा केवल प्रयोगी अव्यय. आता हे ओळखण्याची पण पद्धत अतिशय सोपी आहे, कारण हे एकदम वाक्याच्या सुरुवातीला असतात आणि या शब्दांनंतर नेहमी उद्गारवाचक चिन्ह लिहितात. तर हे इंटरजेक्शन किंवा केवल प्रयोगी अव्ययानंतर नेहमी उद्गारवाचक चिन्ह वापरतात. त्यामुळे हा एक पॉईंट आपण लिहून घेऊ. काय लिहायचं की केवल प्रयोगी अव्ययानंतर उद्गारवाचक चिन्ह देतात. उद्गारवाचक चिन्ह. आता उद्गारवाचक चिन्हाला काय म्हणतो आपण, एक्सक्लेमेशन मार्क, म्हणजेच हे या पद्धतीचं असतं. हे देतात. मग आता हे इंटरजेक्शन वर्ड कोणकोणते आहे ते पाहू. जसं आहा, आता तुम्हाला सांगितलं या प्रत्येक वर्ड नंतर आपण काय देतो, नेहमी एक्सक्लेमेशन मार्क देतो. त्यानंतर अलास, किंवा आपण म्हणतो वाव, किंवा थँक्स गॉड. असे अनेक शब्द हे आपण इंटरजेक्शन वर्ड आहे. जसं आता याचं एखादं आपण एक्झाम्पल बघू. पहा, आता तुम्ही असं म्हणता बरेच वेळा हॅलो, आणि मग विचारता तुम्ही हाऊ आर यू. बरोबर आहे. मग इथे हे जे हॅलो हा शब्द जो सुरुवातीला, जर समजा एखादा मित्र भेटला तुम्हाला, तुम्ही जर त्याला म्हटलं हॅलो, यानी जर सुरुवात करता एकदम आनंद होतो तुमच्या मनात बरेच वेळा हॅलो, किंवा एखाद्याला ओळख करून घ्यायची असेल तरी आपण त्याच्यासोबत म्हणतो एकदम हॅलो. अशा वेळी हा जो वर्ड आहे तो काय झाला, इंटरजेक्शन. बरोबर आहे. किंवा याचं अजून एखादं एक्झाम्पल पाहू आपण.
जसं आपण म्हणू शकतो वाव, व्हॉट अ रेड रोज. बरोबर आहे ना. एखादं जर सुंदर गुलाबाचं फुल दिसत असेल तर तुम्ही लगेच म्हणता वाव व्हॉट रेड रोज. म्हणजेच अशा वेळी आपण कुठला शब्द वापरला, वाव. मग हा वाव हा शब्दच म्हणजे काय झाला, इंटरजेक्शन वर्ड. बरोबर आहे. पहा आतापर्यंत आपण पार्ट ऑफ स्पीचमध्ये तुम्हाला सांगितले पार्ट ऑफ स्पीचचे 8 पार्ट आहे आणि या पार्टची आपण प्रत्येकाची थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे. बरोबर आहे. थोडक्यामध्ये त्याचे डेफिनेशन आणि ते भाग मी समजावून सांगितले आहे. तुम्हाला मी या पार्ट ऑफ स्पीचच्या पहिल्या व्हिडिओमध्ये बोलली होती की ह्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ आणि त्याच्यानंतर जो पहिला जो पार्ट आहे नाऊन, याच्याबद्दल आपण डिटेल्समध्ये घेऊ. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन त्याची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितले तरी पुन्हा एकदा समजावून सांगेल आणि मग त्याचे कोणकोणते टाईप आहे हे आपण पाहणार आहोत.